नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अमृता. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात पाहायच्यात, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाची एक वेगळी घडामोड. खारघरमध्ये मध्यरात्रीपासून टोल आकारणी सुरू झालेली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा खारघर टोल पहिल्याच दिवशी फोडलेला आहे. टोल नाक्याची नासधूस करण्यात आलेली आहे आणि नासधूस करून कार्यकर्ते फरार झालेले आहेत. टोल नाक्यावरचा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय आणि आता पोलीस बंदोबस्तात टोल आकारणी सुरू आहे. टोलच्या आसपासच्या परिसरामध्ये मात्र रस्ता जाम झालेला आहे. शैलेश तवटे आहेत आपल्या सोबत. शैलेश, टोल आकारणी 12 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच तोडफोड झाली. आत्ताची परिस्थिती काय आहे? तर रात्री मध्यपासूनच टोल नाक्याची आकारणी सुरू झाली असताना रात्री सकाळी 3 ते 4 दरम्यान मनसेच्या 35 कार्यकर्त्यांनी कामोठे इथल्या टोल नाक्यावर धाड टाकली आणि तिथल्या 4 ते 5 केबिन ज्या आहेत त्यांची तोडफोड केली होती. सगळ्या काचा त्यांनी फोडल्या आहेत. काही प्रमाणात दगडफेक पण केली आणि त्यामध्ये पोलीस या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तैनात होते, कारण हा टोल जो आहे तो 2 लेनवर आहे. एक खारघरला आहे आणि कामोठेला आहे. फक्त कामोठेला असलेल्या या टोल नाक्यावर त्यांनी अशा प्रकारचं नासधूस केलेली आहे. या बाजूला पोलीस सुद्धा या ठिकाणी बाजूला होते, बंदोबस्तासाठी होते. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई या लोकांवर झालेली नाहीये. मनसे कार्यकर्ते इथून फरार झालेत. मात्र अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेसिंग जी आहे ती सुरू आहे. पण आता दोन्ही ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस जो आहे बंदोबस्त तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. कारण हा खारघर टोल जो आहे तो पूर्णतः जिवंत विषय झालेला आहे पनवेलकरांसाठी. त्यामुळे दोन्ही ठिकाणी खारघर असेल किंवा कामोठे असेल या दोन्ही टोलच्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे. अमृता सोबतच शैलेश, जसं तू म्हणालास खारघरचा हा टोल एक ज्वलंत प्रश्न झालेला होता. नाराजी होती, एक नवीन टोल सुरू होतं, याबद्दल वाहन चालकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच वाहन चालकांच्या अक्षरशः गंभीर प्रतिक्रिया येत आहेत की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये टोलची जी मोहीम होती, टोल जो हा राज्यामध्ये मोठा ज्वलंत विषय होता आणि अशातच नवीन टोल जो उभारायला गेला मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये, ज्याच खारघर टोलच्या माध्यमातून भाजप सरकारने असेल किंवा भाजप सरकारच्या इथल्या नेत्यांनी असेल की जनतेच्या मनामध्ये जे निर्माण केलं की या संदर्भात येणारं सरकार टोल संदर्भात एक वेगळी भूमिका घेणार आहे. पण आज आपण जर बघितलं तर नव्या टोलच्या माध्यमातून जो नवी आकारणी सुरू होणार आहे त्यामुळे नक्कीच वाहन चालकांच्या मध्ये संतप्तपणाची भावना सुरू आहे. कारण एवढं सरकार जर आम्ही काँग्रेसला निवडून दिलं नाही आणि भाजप सरकार आम्ही आणलं नाही, त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा ही जी टोल आकारणी का करावी, आम्ही का टोल देऊ नये, म्हणजे अशा प्रकारची भावनाची संतप्त भावना निर्माण झालेली आहे. धन्यवाद शैलेश या संपूर्ण माहितीसाठी. मनसे कार्यकर्त्यांनी या टोल नाक्याची तोडफोड केलेली आहे आणि आता कडेकोट बंदोबस्तामधली इथली टोल वसुली सुरू आहे. आणि यानंतर पाहूयात महत्त्वाच्या काही घडामोडी थोडक्यामध्ये. शिवसेनेला उत्तर म्हणून भाजप आता मिशन 100 राबवणार आहे. 2017 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत 100 नगरसेवक निवडून आणण्याची भाजपची तयारी सुरू आहे. सध्या महापालिकेत भाजपचे 29 नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेमध्ये भाजपचे 29 नगरसेवक आहेत आणि ही संख्या वाढवून 100 वर नेणं यासाठी भाजप आता प्रयत्न करणार आहे. पक्षातल्या 30 ते 35 आजी माजी नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली, ज्यांना निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल. जिंकून आलेल्या 15 आमदारांच्या आघाडी मिळवलेल्या 60 वॉर्ड्सवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. परळीतल्या भगवानगडावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर काल दगडफेक करण्यात आली. आक्रमक झालेल्या जमावामुळे धनंजय मुंडे यांना गडावरनं माघार घ्यावी लागली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी जमावाला शांत करायचा प्रयत्न केला, तरीही जमाव शांत होत नसल्याने अखेर त्यांनी समाधीचं दर्शन न घेताच परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीच्या निषेधासाठी परळीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला. बाजारपेठा काल बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाही, त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. कधी आम्ही या गडावरून राजकारणाच्या बाबतीत विचार केलेला नाही. आमची अगदी निर्मळ श्रद्धा बाबांवर आहे
आज मी कुठलं राजकारण करायला इथं आलेलो नाही. हे राजकारण करण्याचं स्थान नाही, हे श्रद्धा ठेवायचं स्थान आहे. आम्हाला बाबांवर पिढ्यानापिढ्याची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा व्यक्त करायला इथं आलेलो आहे. त्या गडावरती प्रामुख्याने गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग, यांच्यावर प्रेम करणारा वर्ग तिथे जातो. आता मुंडे साहेबांना ज्याने त्रास दिला त्यांच्याबद्दल जर कोणाच्याकडून राग असेल तर त्याच्याबद्दल आपण काय म्हणजे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा काय संबंध जोडणार तुम्ही? भारतीय जनता पार्टीचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही कोणताही संबंध नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुधारित पॅकेजची मागणी केली आहे. 6,000 कोटींचं पॅकेज राज्याने मागितलंय. याशिवाय आता 23,000 गावं मदतीसाठी पात्र ठरावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आम्ही जो पूर्वी 3,925 कोटीचा प्रस्ताव पाठवला त्यामध्ये आणखी फळबागांना मदत करावी, अन्य पिकांना मदत करावी म्हणून 2,000 कोटी रुपयाची आणखी मदत मिळावी म्हणून आज मंत्रिमंडळाकडे जाऊन आम्ही प्रस्ताव मंजूर केला आणि या 6,000 कोटी रुपयाची मदत केंद्र सरकारने द्यावी या संदर्भात आता आमचा प्रस्ताव 2 दिवसामध्ये जाईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्येवरून काँग्रेसने सरकारला टोला लगावलाय. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली. ते औरंगाबादमध्ये काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने आले असताना बोलत होते. शासनाची उदासीनता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे. त्यामुळे या शासनाने यावेळेला विरोधी पक्षामध्ये यांचे या विरोधी पक्ष म्हणून फडणवीसचे मुख्यमंत्री यांचे खडसेंचे महसूल मंत्री असेल यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्यावेळेला मागच्या सरकारच्या वेळेला काही झाल्या होत्या त्यावेळेला विधानसभेमध्ये यांनी सांगितलं होतं की शासनावर 302 गुन्हे दाखल केले. राज्यपाल सी विद्यासागर राव हे उस्मानाबादमध्ये दुष्काळाची पाहणी करायला आले होते, पण त्यांचा हा पाहणी दौरा म्हणजे निव्वळ फास ठरला. राव यांनी आपला पाहणी दौरा अवघ्या 5 मिनिटात आटोपला. कहर म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत राव यांनी भेट दिलेल्या गावाचं नावच नाहीये. या दौऱ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. सध्या मराठवाडा दुष्काळाच्या खाईत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर राज्यपालांचा दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका होते. आम्हाला वाटलं काहीतरी आश्वासन देतील म्हणून, पण ते त्यांचं बोलणं त्यांना आम्हाला बी काय कळालं नाही. ते त्यांनीच येऊन बोलले त्यांना शेतात येऊन काहीच बोललं नाहीत आम्हाला. पाहणी म्हणजे त्यांची पाहणी शेतात केलीच नाही अजून. काय तर मदत द्यावी म्हणून बोलला, ते मदत बी काय बोललं नाही त्यांनी अजून. मराठा आरक्षण प्रकरणी 3 आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. हे प्रकरण हायकोर्टात असताना सुप्रीम कोर्टात का गेलात असा प्रश्नही कोर्टाने विचारलाय. पुढची सुनावणी आता 6 आठवड्यांनंतर होणार आहे. जाईल याचा पुनरुच्चार महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलाय. तर आता पुन्हा नव्याने आदिवासी नेते आणि संघटना देखील आक्रमक झाल्यात. धनगर समाजाला आरक्षण द्यायला काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी विरोध केलाय. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो आरक्षणाचा आग्रह आम्ही यापूर्वीही अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून घेतलेला आहे. आता धनगर समाजाचं आरक्षण देत असताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता 3ऱ्या सूचीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी मंत्रालयीन म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन ठराव करून हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणं आणि केंद्र सरकारकडून आवश्यकता भासल्यास घटना दुरुस्ती करायसाठी विनंती करणं आणि धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ मिळवून देणं यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका आलायदा जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार आहोत.
माननीय मुख्यमंत्री आपलं फडणवीस साहेबांनी नागपूरला काल जे स्टेटमेंट केलं की धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण देऊ या बाबतीचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. महाराष्ट्रातले सर्व आदिवासी संघटना, आदिवासी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते अशा प्रकारचं घटनात्मक जो आमच्यावर हमला आहे हा आम्ही परतवून लावू. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पुन्हा नव्याने सुरू केलाय. या प्रकरणी आता सीबीआयने आयआरबीच्या कार्यालयांसह मुंबई, पुणे, लोणावळ्यामध्ये 21 ठिकाणी छापे टाकले. सतीश शेट्टी यांच्या हत्येशी संबंधित संशयितांच्या कार्यालयांवरती छापे टाकण्यात आले. पेशावरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानच्या वागण्यात बदल झालेला नाहीये. सीमेवर पाकिस्तानची मुजोरी कायम आहे. पाकिस्तानी सैनिकांनी हिरानगर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झालाय. काल रात्री देखील सांबा आणि हिरानगरमधल्या बीएसएफच्या 4 पोस्टवरती पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे सीमेवरच्या गावातल्या लोकांना दुसरीकडे हलवण्यात आले. पोरबंदरजवळ अरबी समुद्रात सापडलेली पाकिस्तानी बोट ही तस्करांची बोट नव्हती, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय. ही बोट दहशतवादी हल्ल्यासाठी आली होती की त्यावर तस्कर होते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले. त्यावर पर्रिकर यांनी हे स्पष्टीकरण केलं. The most important factor, if you ask me why I will classify them under suspected or probable terrorist, is because they committed suicide. Harakiri. A normal boat, even carrying some drug, can throw away the drug and surrender. No one is going to be killing himself unless you are motivated enough to do that. They accuse the Congress if it raises legitimate questions of being anti-national, and if their ally holds a dharna against the border security force, that is a nationalistic act. So therefore, where does the government stand on it? सवाल कोस्ट गार्ड का नहीं है, उसका प्रॉपर इन्वेस्टिगेशन होना चाहिए. देश को पूरी सच्चाई पता चलनी चाहिए. सिर्फ ये कह देना कि वो अपने आप को क्यों उड़ा देते, इस बात का सबूत नहीं है. ये भी एक खबर है कि उसके अंदर स्मगलर से शराब आ रही थी. शराब के अंदर आसानी के साथ आग लग जाती है, लेकिन इस पे किसी तरीके की राजनीति करना बिल्कुल उचित नहीं है. मोदी सरकारने नियोजन आयोगाला पर्याय म्हणून नीती आयोगाची स्थापना केली. या नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ अरविंद पंगारिया यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने पंगारिया यांच्यावर उपाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी असेल. स्पीड न्यूज मध्ये यानंतर एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. नोव्हेंबर 2014 पर्यंतचे सर्व राजकीय आणि सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 मे 2005 पासूनचे सगळे खटले मागे घेण्यात येणार असल्याने सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना दिलासा मिळालाय. गोंदियाच्या संजयनगर परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हजारो इलेक्शन कार्ड सापडलेत. गोंदिया तहसील कार्यालयामध्ये सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि ते करत असतानाच तहसील कार्यालयातनं हा कचरा टाकण्यात आल्याचं समजतंय. ज्या मतदारांना मृत घोषित करण्यात आलंय त्यांची कार्ड्स देखील या ढिगाऱ्यात सापडलेली आहेत. आयोजकांच्या चुकीमुळे माशाच्या हल्ल्यातनं एक राज्यस्तरीय जलतरणपटू रिधी परमार ही बचावली आहे. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये सिंधुदुर्ग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित शिबिरात रिद्धीने भाग घेतला होता. यात समुद्रात पोहताना तिच्यावर गोबरा नावाच्या माशाने हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा आयोजकांपैकी कोणीही तिथे नव्हतं. तिच्या सुरक्षेसाठी एखादी बोट देखील उपलब्ध नव्हती. माशाच्या हल्ल्यानंतर रिद्धीने स्वतःची सुटका करून घेत 1.5 किलोमीटर अंतर पोहत येऊन स्वतःचा बचाव केला. रिद्धीच्या पायाच्या अंगठ्यावर या माशाच्या हल्ल्यामुळे मोठी जखम झाली.
जेव्हा मी स्विमिंग करत होती तेव्हा एक मछली होती. ती गॉर्ब असे मछवारे तिकडे सांगत होते की ते गॉर्बच आहे, गोब्रा गोब्रा करून ते लोक सांगत होते. तर ते त्या माशानी मला पहिल्यांदा थायवर चावलं. मग ती गेली माझा पायाच्या अंगुठावर. तिने तिकडे असं चावा घेतला की ती सोडत नव्हती. मी ट्राय केलं, खूप ट्राय केलं, पण नव्हती ती सोडत. मग मी आपल्या पायाला झटका दिलं, खूप ट्राय केलं, मग ती सोडली आणि मी त्यातून निघाली. उन्होंने आके पहले ही एक्सेप्ट कर लिया कि गलतियां हुई है. वहाँ सेफ गार्ड और जो लाइफ गार्ड्स होने चाहिए थे वो उतने अरेंजमेंट्स उनके पूरे नहीं थे. और जो पार्टिसिपेंट्स थे, नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स डेट वाज वेरी मोर. काफ़ी सारे पार्टिसिपेंट्स थे. उस हिसाब से उनके अरेंजमेंट्स जहाँ पे उनके कुछ निगलेक्ट हो गए, जहाँ पे उनको ज़्यादा ध्यान देना था. तो मुझे लगता है कि अगले साल अगर ये इवेंट फिर से कंडक्ट हो रहा है तो उनको कई सारी बेसिक चीज़ें उनको उस पर ज़्यादा इम्पोर्टेंस और ध्यान देना है. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थेतल्या त्रुटी ATS पथकाच्या पाहणीनंतर समोर आल्यात. या मंदिरामध्ये CCTV कॅमेऱ्यांची संख्या कमी आहे. तसंच मंदिराभोवतीचं अतिक्रमण वाढलेलं आहे. मंदिर परिसरात फेरीवाले देखील येतात. तसंच भक्तांचीही कसून तपासणी होत नाहीये. या संदर्भात ATSने मंदिर समितीला सूचना दिल्या. ऊसतोड होऊन 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती FRP प्रमाणे ऊस दराची रक्कम जमा झालेली नाही. FRP प्रमाणे रक्कम जमा न करणाऱ्या कारखान्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. सांगली जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं केलेल्या दारू कारखान्यावरच्या कारवाईत वाळवा तालुक्यात 2 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय. स्पिरिटपासून बनावट दारू निर्मिती करण्याच्या कारखान्यावरती ही कारवाई करण्यात आली. यामध्ये देशी विदेशी दारूचे 2 बॉक्सेस आणि दारू निर्मितीचं साहित्य जप्त करण्यात आलंय. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली तर 2 आरोपी फरार आहेत. अमरावतीमध्ये काल मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण लागू व्हावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. या संदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. स्पीड न्यूजमध्ये एक ब्रेक घेऊन येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. योगगुरू बाबा रामदेव एका नवीन अवतारात दिसले. ते चक्क कुस्तीच्या आखाड्यात. बाबा रामदेव यांच्या दिव्य योग मंदिर ट्रस्टला 20 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने हरिद्वारमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या कुस्ती आणि कबड्डी चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या उद्घाटनाच्या स्पर्धेत बाबा रामदेव देखील चक्क आखाड्यात उतरले आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्याला धोबी पछाड दिला. देखो ताकत तो योग से ही आती है. योग करते हैं, गाय का दूध और गाय का घी खाते हैं. और 20 साल पहले कुश्ती की थी. किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 16 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहे. पर्यावरण क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना वसुंधरा सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. झिरो वेस्ट या थीम अंतर्गत हा महोत्सव पार पडेल. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांना देण्यात येणार आहे. मुख्यत्वे करून या महोत्सवाच्या द्वारे आम्हाला असं वाटतं की पर्यावरण रक्षणाचा संदेशच नुसता नाही, तर आता पर्यावरण रक्षणासाठी कृती ही गावागावांमधनं व्हावी. विशेषतः तरुण वर्ग, महाविद्यालयांमधला आणि शाळेतली मुलं. पुण्यातला महोत्सव हा 16 ते 23 जानेवारीच्या दरम्यान पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर असेल, वेगवेगळी 60 कॉलेजेस
आणि त्याच्याबरोबरीने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा महोत्सव यंदाच्या वर्षी होणार आहे. 5वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 17 जानेवारीला मुंबईत सुरू होईल. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 75 सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसंच सलाम, 1000ची नोट, आभास या मराठी सिनेमांचं स्क्रीनिंग देखील या महोत्सवात होईल. दिवसातनं 5 सिटिंग तुम्हाला असं वाटलं की एक हॉल फुल झालाय, यू कॅन एंटर अनदर हॉल, अशा पद्धतीने व्यवस्था केली. अत्यंत आधुनिक ज्या पद्धतीने आज फिल्म्स दाखवल्या जातात त्या सगळ्या व्यवस्था आपण इथे ठेवल्या. आपल्याला माहिती असेल खालचं जे मोठं ऑडिटोरियम आहे ते पूर्वी 30 mm होतं आणि आता गेली 5-6 वर्ष भारतातून मुंबईचं झालं, भारतातून 30 mm इज गॉन, स्पॅनिश. कुठेही 30 mm थिएटर आता राहिलेले नाही. ते आता हल्ली DCP म्हणजे डिस्ट्रिक्ट 2K प्रोजेक्शन असतं. ते आपण इथे आपल्या ऑडिटोरियममध्ये DCPचं फिटिंग करतो. त्या DCP वरती आपण खाली सिनेमे बघणार आहोत. आणि पहिल्या दिवशी ओपनिंग फिल्म आता आम्हाला सांगता येत नाही, कारण पुणे फेस्टिवलमध्ये जी विनर असेल द बेस्ट ग्लोबल सिनेमा, इट विल बी द फर्स्ट फिल्म ओपनिंग फिल्म ऑफ एशियन फिल्म फेस्टिवल. आमिर खानच्या पीकेने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचलाय. या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा गाठलाय. हा पल्ला गाठणारी ही पहिलीच हिंदी फिल्म आहे. 19 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला होता आणि त्यानंतर सिनेमाने 305 कोटींची कमाई केली आहे. पीकेने आमिरच्या धूम 3चं बॉक्स ऑफिस कलेक्शन रेकॉर्ड मोडलेला आहे. संजय राऊत यांच्या बाळकडू या सिनेमाचं शानदार म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या सीडीचं प्रकाशन केलं. बाळकडू सिनेमामध्ये बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मराठी युवक पेटून उठतो याचा प्रवास दाखवण्यात आलाय. या सिनेमाद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. या म्युझिक लॉन्चला उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरे, कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सिनेमातले कलाकार उमेश कामत असे मान्यवर उपस्थित होते. सर्वसाधारणतः चित्रपटाची कल्पना कशी असते की एखादी मोठी व्यक्ती असते, तिचं बालपणापासून सुरुवात करतात. मग बालपणी किती म्हणजे लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, त्याच्यामध्ये लोकांना तसा काही इंटरेस्ट नसतो. पण ही व्यक्ती महान का झाली, शिवसेना प्रमुखांना आपण हिंदू हृदय सम्राट आणि आपलं दैवत का मानतो, ते नेमके पण कशात आहे ते तुम्ही दाखवतात. मला वाटतं हा वेगळेपणा जो तुम्ही स्वीकारलेला आहात याच्यातच तुमच्या चित्रपटाचं यश आहे. आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN न्यूज.